नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर आज करूया वडा सांबाराची रेसिपी. प्रथम अर्धा कप मी इथं तूर डाळ घेतलेली आहे. तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेले आहेत. आता डाळ स्वच्छ धुवून घेऊया. आणि डाळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा पाणी घालून डाळ शिजण्या इतपत पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा तेल घालून कुकरला लावून 2 ते 3 शिट्ट्या देऊन छान गरगरीत शिजवून घ्यायची आहे. आता ही डाळ आपण कुकरला लावून घेऊया. इकडं 5 ते 6 तासासाठी मी उडीद डाळ भिजत घातली होती. 1 कप उडीद डाळ आहे. डाळ छान भिजलेली आहे. आता हिला चाळणीवर उपसून निथळण्यासाठी ठेवायची आहे. डाळ जोपर्यंत निथळत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर, कढीपत्त्याची 7-8 पाने आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो उभे काप करून घेतलेले आहेत. 1 मीडियम साईजचा कांदा उभे काप करून घेतलेला आहे. अर्धा इंच आलं, 5-6 लसूण पाकळ्या. याचं छानसं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे इन्ग्रेडियंट्स तुम्ही तेलावर थोडे परतून घेतला तरी चालेल. आता हे सगळं आपण मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे. आता डाळ ही छान शिजलेली आहे. तिला चांगली घोटून घेऊया. आणि आता डाळ छान घोटून झालेली आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. एक लाल तिखट 1 चमचा, पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा सांबार मसाला घालून घेऊया. आणि आता या डाळीला फोडणी देऊया. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, 2 मिरच्या उभ्या स्लिट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया. आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. वाटलेली डाळ आपण यामध्ये घोटलेली डाळ घालून घ्यायचं आहे. आणि जशी आपल्याला कन्सिस्टन्सी सांबाराची पाहिजे आहे तितपत आपण गरम पाणी यामध्ये घालून छान उकळी काढून घ्यायची आहे. इथं मी एक मोठा लिंबा एवढा चिंच भिजत घातली होती. त्याचा कोळ यामध्ये घातलेला आहे. एक मोठा गुळाचा खडा घालून घेऊया. आता यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालून सांबाराला छान उकळी काढून घेणार आहे. इथं छान उकळी आलेली आहे सांबाराला. आता थोडीशी कोथिंबीर घालून आणखी एक उकळी आणून सांबार आपलं तयार आहे. आता निथळलेली उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन आणि थोडंसं मीठ चवीपुरतं घालून याला अगदी बारीक करून घेणार आहे. थोडी थोडी पल्स मोडवर फिरवून डाळ एकदम बिन पाणी घालता, नाहीतर 1 ते 2 चमचे पाणी घालून छान मिक्सरला अगदी हलकी होईपर्यंत फेटून घ्यायची आहे. आता इथं डाळ छान वाटून झालेली आहे. तिला पुन्हा एकदा 5 मिनटं मी अशी छान फेटून घेणार आहे. अगदी डाळीचं मिश्रण हलकं झालं पाहिजे. 5 मिनटं सतत हलवून आता डाळ आपली हलकी झाली काय बघूया. पाण्यामध्ये थोडंसं पीठ घालून आता असं हे पीठ तरंगलं की डाळ आपली छान फेटली आहे असं समजावं. पुन्हा एकदा 2 मिनटं मी फेटून घेतलेलं आहे. इथे मी अर्धा चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेलं चॉप केलेलं आलं घालून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीरही घालून घेऊया. पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपण वाटण तयार करतानाच
मीठ घातलेलं आहे. याला चांगलं एकदा पुन्हा फेटून घेऊया. आता कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे. छोटे छोटे गोळे यामध्ये सोडून घेऊया. तेल फारही गरम नसावं आणि कमी गरमही नसावं. कमी गरम असेल तर वडे तेल पितात आणि जास्त गरम असेल तर वरून लगेच तांबूस होतात, आत कच्चेच राहतात. तेलाचं टेम्परेचर मीडियम असावं. अशा प्रकारे मी वडे सोडून घेतलेले आहेत. आता यांना सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पहा वडे किती टम्म फुगलेले आहेत. जेवढं फेटेल तेवढं पीठ हलकं होतं आणि वडे छान फुगून येतात. आता सोनेरी रंगावर वडे छान तळून झालेले आहेत. त्यांना काढून घेऊया. आपले वडेही तयार आहेत आणि सांबारही तयार आहे. आता आपण प्लेटिंग तयार करून घेऊया. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. आता गरमागरम सांबार बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये हे वडे सोडून देऊया. थोडीशी कोथिंबीर वरून घालूया. आपला वडा सांबार तयार आहे. धन्यवाद.